प्रथम पहिल्या शीर्षकापासून सुरू करू. पुष्पमित्राने सुरू केलेल्या प्रतिक्रांतीने सुरुवातीला ब्राह्मणांना नव्या संकटांना सामोरे जावे लागले. जनतेने सहजासहजी या प्रतिक्रांतीचा स्वीकार केला नाही. जनतेचा विरोध बाण नावाच्या कवीने उत्तमपणे वर्णन केले आहे. या प्रतिक्रांतीचा उल्लेख करताना पुष्पमित्राचे वर्णन बाणाने अधम जातीत जन्मनेला असं केला असून त्याच्याद्वारे करण्यात आलेल्या राजहत्येला अनार्य अर्थात आर्य नियमांच्या विरोधी असा केला आहे. पुष्पमित्राच्या काळापर्यंत खालील 3 नियम पूर्णतः अपरिवर्तनीय होते. तत्कालीन आर्य नियमांत स्पष्ट लिहिलेले आहे की 1. राजा होण्याचा अधिकार केवळ क्षत्रियांनाच आहे. 2. कोणताही ब्राह्मण शस्त्राचा व्यवसाय करणार नाही. 3. राजाच्या विरुद्ध विद्रोह करणे पाप आहे. पुष्पमित्राद्वारे केल्या गेलेल्या कृत्याद्वारे वरील 3ही नियमांचे उल्लंघन केले गेले. नवे पापच केला गेला आहे. एकतर तो ब्राह्मण होता. ब्राह्मण असून देखील त्याने क्षत्रियाचा पेशा अंगीकारला. राजाविरुद्ध या शास्त्राचा वापर केला आणि तो स्वतः राजा बनून बसला. नियमांविरुद्ध कृत्य केल्यामुळे राज्यातील सर्व जनता पुष्पमित्राच्या विरुद्ध होती. राज्यातील सर्व ब्राह्मणांना पुष्पमित्राद्वारे केल्या गेलेल्या पापाचे समर्थन करावे लागले. याकरिता ब्राह्मणांना तत्कालीन आर्य नियमात बदल करावा लागला. संपूर्ण व्यवस्थेतच फेरफार करून ब्राह्मणांनी पुष्पमित्राचे समर्थन केले. ब्राह्मणांद्वारे करण्यात आलेले हे व्यवस्था परिवर्तन आपणास मनुस्मृतीत पाहावयास मिळते. या संबंधी श्लोकांचे वर्णन मी खालील करीत आहे. 12. 100 राजाचे सेनापती पद, राजाचे प्रमुखत्व व सर्वांवर साम्राज्य आहे हे ब्राह्मणाला योग्य मानावे. येथे आपणास एक बदल आढळतो. ब्राह्मणाला सेनापती बनण्याची, शासन करण्याची व सम्राट बनवण्याचीही मुभा त्यामुळे त्यांना मिळाली. 12.31 ब्राह्मणाला कायद्याचे ज्ञान असल्यामुळे त्याने राजाकडे तक्रार करण्याची गरज नाही. जे त्याची हानी करतील त्यांना स्वतःच्या अधिकारात त्याने शिक्षा करावी. 11.32 ब्राह्मणाला स्वतःची शक्ती ही त्याच्या स्वतःवरच अवलंबून असते व त्यामुळे त्याची शक्ती ही राजाच्या शक्तीपेक्षा अधिक समजावी. कारण राजाची शक्ती ही इतर माणसांवर अवलंबून असते. त्यामुळे ब्राह्मणाला आपल्या स्वतःच्या बळावर शिक्षा करता येते. 12.261 ते 262 ब्राह्मणांनी 3ही वर्णातील जनतेला ठार मारले तरी त्याने ऋग्वेद, यजुर्वेद किंवा सामवेद व उपनिषदांचे बरोबर पठन केल्यास तो पापमुक्त होतो. आर्यांच्या कायद्याचा हा दुसरा भाग आहे. यामुळे ब्राह्मणाला केवळ राजालाच ठार मारण्याचा नव्हे तर सत्तेला, दर्जाला हानी पोहोचवत असेल तर सर्व माणसाची कत्तल करण्याचा परवाना दिला आहे. 13.348 ज्यावेळी धर्माने प्रत्येकाला घालून दिलेल्या व्यवसायापासून त्यांना सक्तीने अडथळा आणण्यात येईल त्यावेळी द्विजाने शस्त्र धारण करावे आणि वाईट काळात द्विजांवर संकट कोसळले असतानाही त्यांनी शस्त्र धारण करण्यास हरकत नाही. 10.320 क्षत्रियांना, लष्करी माणसाने किंवा राजाने जर ब्राह्मणांविरुद्ध हिंसक सशस्त्र हल्ला केला तर ब्राह्मणाला निर्दोष समजावे. कारण मूलतः सैनिक हा ब्राह्मणांपासून निर्माण झाला आहे. आर्य कायद्यात हा तिसरा बदल आहे. कारण यात बंड करण्याचा आणि राजहत्या करण्याचा परवाना देण्यात आला आहे. हा नवा कायदा अत्यंत कुशलतेने तयार केला आहे. यात बंडाचा हक्क फक्त वरच्या 3 वर्णांना दिला आहे. त्यावेळी ब्राह्मणाला एकट्यालाही बंडाचा हक्क देण्यात आला आहे. या बंडाचा हक्क देताना त्याच्या सीमा ठरवून देण्यात आल्या आहेत. म्हणून सर्व वर्णांना घालून दिलेल्या व्यवसायांच्या नियमांचा भंग जर राजाने केला तरच बंडाला परवानगी आहे. हे कायद्यातील बदल जितके आवश्यक तितकेच क्रांतिकारकही होते. पुष्यमित्राने मौर्य राजाला ठार करून जी परिस्थिती निर्माण केली होती त्यातून त्याच्या कृत्यांना कायद्याचा आधार देऊन सर्व सुरळीत करणे हा या बदलाचा आदेश होता. या कायद्यातील बदलामुळे ब्राह्मण राजहत्या कायदेशीरपणे करू शकत होते. ब्राह्मणाला जर स्वतःच्या हक्काच्या संरक्षणासाठी आवश्यक असेल तरच कत्तल व रक्तपात करण्याचाही हक्क होता. याप्रमाणे ब्राह्मणशाहीने शासन करण्याचे आणि त्यांच्या श्रेष्ठ दर्जाबाबत आणि हक्कांबाबत संशय व वाद माजू नयेत अशी कायदेशीर व्यवस्था केली. परंतु हे सर्व ब्राह्मण जातीसाठी पुरेसे नव्हते. हे केवळ अभिमान बाळगण्यासाठी पुरेसे असले तरी त्यांचा प्रत्यक्ष फायदा नव्हता. जर ब्राह्मणांना इतर सर्वसामान्य माणसासारखेच हक्क आणि कर्तव्य असतील तर ब्राह्मणांना शासन असण्यास काही खास फायदा नव्हता.
ब्राह्मणांना जर ब्राह्मण शासनाची न्यायतः स्थापना करावयाची असेल तर एक वर्ग म्हणून ब्राह्मणांना काही खास हक्क आणि निर्बंधापासून मुक्तता मिळणे आवश्यक होते. ब्राह्मणांचा श्रेष्ठ दर्जा, त्यांच्यासाठी खास कायदे जर मान्य करण्यात आले नसते तर पुष्यमित्राची क्रांती ही काहीही चांगले करण्यास असमर्थ व असहाय्यक आहे हे सिद्ध होऊन उलट ते एक वाईट वादळ ठरले असते. मनूला याची जाणीव होती आणि म्हणून त्यांनी ब्राह्मणांसाठी मक्तेदारी निर्माण केली. त्यांना हक्क दिले आणि काही निर्बंधापासून आपल्या संहितेद्वारे मुक्त ठेवले. प्रथम मक्तेदारीवर बद्दल विचार करू. 1.88 ब्राह्मणांना त्यांनी अध्ययनाचा आणि अध्यापनाचा हक्क दिला. तसेच स्वतःच्या आणि इतरांच्या फायद्यांसाठी बळी देण्याचा, तसेच दान देण्याचा आणि घेण्याचा हक्क दिला. 10.1 द्विज असलेल्या तीनही वर्णांना आपली कर्तव्ये पार पाडताना वेदांचे अध्ययन करण्याची मुभा आहे, परंतु त्यांच्यापैकी फक्त ब्राह्मणच ते शिकवू शकतात. इतर 2 वर्णांना तो अधिकार नाही, हा सिद्ध नियम आहे. 10.2 सर्वांना कायद्यात उपजीविकेचे साधन म्हणून काम सांगितलेले आहे. हे ब्राह्मणाला माहीत असले पाहिजे. त्याने ते इतरांना सांगितले पाहिजे आणि स्वतःची ही त्याचे आचरण केले पाहिजे. 10.3 ब्राह्मणाला त्याच्या श्रेष्ठ स्थानामुळे, त्याच्या मूळ श्रेष्ठतम असल्यामुळे, तो विशिष्ट निर्बंधाचे नियम पाळत असल्यामुळे आणि त्याला खास पवित्रता असल्यामुळे ब्राह्मण हा सर्व जातीचा स्वामी आहे. 10.74 जे ब्रह्माशी एकरूप होण्याचा साधनाबाबत इच्छुक आहेत, आपली कर्तव्ये करण्यात खंबीर आहेत आणि त्यांनी खाली दिलेल्या 6 कृत्याचे पालन करावे. ही 6 कृत्ये खाली क्रमशः दिली आहेत. 10.75 1 वेदांचे अध्ययन, 2 वेदांचे अध्यापन, 3 स्वतःसाठी यज्ञ करणे, 4 दुसऱ्यांसाठी यज्ञ करणे, 5 देणग्या देणे आणि 6 देणग्या घेणे. ही 6 कृत्ये ब्राह्मणांसाठी सांगितली आहेत. 10.76 परंतु या 6 कृत्यापैकी 3 कृत्ये म्हणजे दुसऱ्यांसाठी यज्ञ करणे, अध्यापन करणे आणि शुद्ध माणसांकडून देणग्या घेणे, ही 3 कृत्ये त्यांच्या उपजीविकेची साधने आहेत. 10.77 ब्राह्मणानंतर क्षत्रियांचा विचार करताना क्षत्रियांना 3 कृत्ये करण्यास प्रतिबंध आहे, म्हणजे अध्यापन, दुसऱ्यांसाठी यज्ञ करणे आणि दान घेणे. या गोष्टी क्षत्रियांना निषिद्ध आहेत. 10.78 ही कृत्ये वैश्यांनाही निषिद्ध आहेत. हा निश्चित नियम आहे, कारण प्रजापती मनूने ही कृत्ये या 2 वर्णांसाठी सांगितलेली नाही. 10.79 शस्त्राचा वापर करणे हे क्षत्रियांचे उपजीविकेचे साधन आहे. व्यापार करणे, गुरे राखणे, शेती करणे ही वैश्यांची उपजीविकेची साधने आहेत. परंतु कर्तव्यात उदारता, वेदांचे अध्ययन आणि यज्ञ करणे या गोष्टींचा समावेश आहे. मनूने याप्रमाणे 3 बाबतीत ब्राह्मणांची मक्तेदारी ठेवली. वेद शिकवणे, यज्ञ करणे आणि देणग्या स्वीकारणे हे हक्क फक्त ब्राह्मणांपुरतेच मर्यादित राहिले. याबरोबर ब्राह्मणांना खालील बाबतीत निर्बंधमुक्त करण्यात आले. याचे 2 भाग आहेत. एक करापासून मुक्तता व दुसरे काही प्रकारच्या शिक्षांपासून मुक्तता. 8.133 राजा आजारामुळे मरत असला तरी त्याने ब्राह्मणांवर कर लादू नये. राज्यातील एकही ब्राह्मण भुकेमुळे मरता कामा नये. 8.122 शहाण्या माणसाला न्यायदानात अपयश येऊ नये. अन्यायाला प्रतिबंध असावा म्हणून शहाण्या माणसाने खोटी शपथ घेण्याच्या गुन्ह्याबाबत दंड सांगितले आहेत. 8.123 न्यायी राजा खोटी शपथ घेतल्याबद्दल कनिष्ठ 3 वर्णांना दंड आणि हद्दपारीची शिक्षा देऊ शकतो, परंतु ब्राह्मणाला मात्र तो फक्त हद्दपार करील. 8.124 स्वयंभू ईश्वराचा पुत्र मनू याने 3 कनिष्ठ वर्णांसाठी शिक्षा करण्याच्या 10 जागा निश्चित केल्या आहेत, पण ब्राह्मणाला मात्र देशातून कोणतीही इजा न करता जाऊ द्यावे. 8.379 ब्राह्मणाला देहांत शिक्षेऐवजी फक्त त्याचे डोके भादरण्याची शिक्षा सांगितली आहे. इतर जातींना मात्र देहांत शासन भोगावे लागेल. 8.310 ब्राह्मणाने जरी सर्व संभवनीय गुन्हे केले असले तरी त्याचा वध करू नये. ब्राह्मणांची सर्व मालमत्ता त्याच्याकडे ठेवून कोणतीही इजा न करता ब्राह्मण गुन्हेगाराला हद्दपार करावे. याप्रमाणे मनूने ब्राह्मणांना गुन्ह्याबाबत सर्वसाधारण गुन्हेगार विषयक कायद्यांपासून अलिप्त ठेवले आहे.
त्याला देहांत शासनाऐवजी त्याच्या सर्व मालमत्तेसह आणि एकही जखम न होता देश सोडून जाण्याची शिक्षा सांगितली आहे. त्याला फक्त हद्दपारीची शिक्षा म्हणजे हॉक्सच्या शब्दात अत्यंत घृणास्पद गुन्ह्याबाबत हवापालट करण्याची शिक्षा सांगितलेली आहे. मनूने ब्राह्मणाला काही हक्क दिले आहेत. न्यायाधीश ब्राह्मणच असला पाहिजे. 8.9 राजा जर वैयक्तिकरित्या खटला चालवित नसेल तर त्याने व्यासंगी ब्राह्मणाला खटले चालविण्यास सांगावे. 8.10 या ब्राह्मणाने श्रेष्ठतम न्यायालयात करवसुली अधिकाऱ्याच्या बरोबर यावे आणि राजापुढे आलेल्या सर्व खटल्यांचा बसून वा उभे राहून पूर्णपणे विचार करावा. बाकीचे हक्क आर्थिक आहेत. 8.37 ज्यावेळी विद्वान ब्राह्मणाला पूर्वीच्या काळी ठेवलेला खजिना सापडतो त्यावेळी तो सर्व खजिना स्वीकारू शकतो, कारण तो सर्व गोष्टींचा स्वामी आहे. 8.38 ज्यावेळी राजाला जमिनीत लपलेले धन मिळते त्यावेळी राजाने त्यातील अर्धे धन ब्राह्मणाला द्यावे आणि बाकीचे सरकारी खजिन्यात ठेवावे. 9.333 पण ज्या राजाला आपला मृत्यू समीप आला आहे असे वाटते त्याने दंडापासून जमा झालेली सर्व संपत्ती ब्राह्मणांना द्यावी, आपले राज्य मुलाला द्यावे आणि युद्धात मृत्यू पत्करावा. 9.187 मृतांच्या संपिंडापैकी जो सर्वात जवळचा 3 पिढ्यातील असेल त्याच्या माणसाचा मालमत्तेवर हक्क असतो. त्यानंतर आध्यात्मिक शिक्षक हा सकुल्य समजावा किंवा शिष्याला वारस समजावा. 9.188 परंतु यापैकी कोणताही वारस नसेल तर जे वेदान निष्पाप आहेत, शुद्ध व आत्मसंयमी आहेत असे ब्राह्मण मालक बनतील व या प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही. 9.189 राजाने ब्राह्मणांची मालमत्ता कधीही घेऊ नये हा निश्चित नियम, परंतु इतर जातीतील मृतांचे वारस नसतील तर ती मालमत्ता राजाने ताबडतोब घ्यावी. मनूने या प्रकारे हे कायदे, हक्क व काही गोष्टीपासून मुक्तता ब्राह्मणांना प्रदान केली आहे. राजा ब्राह्मण असल्याचे ते निदर्शक आहे. ब्राह्मणशाहीचे पाठीराखे ब्राह्मणशाहीच्या श्रेष्ठत्वावर व सर्वोत्तम स्वरूपावर त्यांचा इतका गाढा विश्वास होता की त्यांना या अतिरिक्त हक्कांबाबत काही सबबी देण्याचीही गरज वाटली नाही. मनूने ब्राह्मणांवर लादलेल्या काही निर्बंधाबाबत तक्रार करण्यास ते हयगय करीत नाहीत. मनूने ब्राह्मणांवर काही निर्बंध लादले आहेत ते खरे आहे. हे करण्याचा उद्देश मनूने ब्राह्मणांपुढे दरिद्री राहण्याचा आणि सेवा करण्याचा आदर्श ठेवला होता, हे दाखविणे हा होता. परंतु या निर्बंधाकडे बोट दाखवून मनूने ब्राह्मणांपुढे दरिद्र्याचा व सेवेचा आदर्श ठेवला होता हे समजणे हे सर्वस्वी चुकीचे आहे. अशा प्रकारचा अर्थ काढण्याला मनुस्मृतीत काहीही आधार नाही. हे निर्बंध घालण्याचा मनूचा उद्देश समजून घ्यावयाच असेल तर 2 गोष्टी ध्यानी घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट मनूने ब्राह्मणांना समाज व्यवस्थेत जे स्थान दिले त्याचा व दुसरी म्हणजे या निर्बंधाच्या स्वरूपात विचार करावा लागेल. मनूने समाज व्यवस्थेत ब्राह्मणांना दिलेले स्थान अगदी स्पष्ट शब्दात ग्रंथित केले आहे. ही गोष्ट महत्वाची असल्याने पूर्वी उद्धृत केलेले श्लोक मी पुन्हा देत आहे. 1.93 ब्राह्मण हा ब्रह्म्याचा मुखातून निर्माण झाला असल्याने, प्रथम जन्माला आला असल्याने, तो वेद जाणत असल्याने तो सर्व चराचर सृष्टीचा स्वामी आहे. 4.2 ब्राह्मणाने अशी उपजीविकेची साधने वापरावीत की ज्यामुळे दुसऱ्याला वेदना होणार नाही वा कमीत कमी वेदना होतील व संकटात नसेल त्यावेळी त्याने हीच उपजीविकेची साधने वापरावीत. 4.3 आपल्या फक्त उपजीविकेसाठी त्याने त्याच्या वर्गासाठी ठरवून दिलेल्या निर्दोष व्यवसायाच्या द्वारे आपल्या शरीराला अधिक कष्ट न देता मालमत्ता जमवावी. 8.337 चोरीच्या बाबतीत शूद्राचा गुन्हा 8 पट, वैश्याचा 16 पट आणि क्षत्रियांचा 32 पट समजावा. 8.338 ब्राह्मणांचा गुन्हा 64 पट समजावा किंवा 100 पट या 64 पटीचा दुप्पट समजावा. 8.383 जर ब्राह्मणाने इतर 2 वर्णांच्या संरक्षित स्त्रीशी संभोग केला तर 1000 पण दंड करावा. शूद्रांच्या संरक्षित स्त्रीशी जर हा गुन्हा केला तर क्षत्रिय व वैश्याला 1000 पण दंड करावा. 8.384 क्षत्रियांच्या असंरक्षित स्त्रीशी संभोग केला तर वैश्याला 500 पण. हाच गुन्हा क्षत्रियाने केला तर त्याची गाढवाच्या मुताने हजामत करून तितकाच दंडही करावा. 8.385
ब्राह्मणाने जर असंरक्षित क्षत्रिय, वैश्य व शूद्र स्त्रीशी सामगम केला तर त्याला 500 पण दंड करावा, परंतु अतिशूद्र स्त्रीशी समागम केला तर त्याला 1000 पण दंड करावा. ब्राह्मणांवरील हे निर्बंध त्याला समाजात जे स्थान मनुने दिले त्याच्या पार्श्वभूमीवर पाहिले तर या निर्बंधाचा उद्देश ब्राह्मणाला दुःख व्हावे व त्याचा छळ व्हावा यासाठी नाही हे उघड होते. या उलट ज्या उच्चतम स्थानावर मनुने ब्राह्मणाला बसविले आहे त्या स्थानापासून त्याचे पतन होऊ नये व तो अब्राह्मणांच्या दृष्टीतून उतरू नये यासाठी हे निर्बंध आहेत हे लक्षात येते. मनुस्मृतीतील इतर तरतुदीवरून मनुचा उद्देश ब्राह्मणांना गरीब व निराधार बनवावे हा नव्हता हे स्पष्ट होते. या संदर्भात मनुस्मृतीतील ब्राह्मण संकटात असेल तर त्याने कसे वर्तन करावे या नियमांना वाचावे. 10.80 अनेक व्यवसायातील ब्राह्मणांसाठी योग्य व्यवसाय वेद शिकविणे, क्षत्रियांसाठी लोकांचे संरक्षण करणे व वैश्यासाठी व्यापार करणे हा आहे. 10.81 परंतु वर उल्लेखलेला व्यवसाय करून जर ब्राह्मणांची उपजीविका होत नसेल तर त्याने क्षत्रियांसाठी सांगितलेले व्यवसाय करावे, कारण क्षत्रिय हे दर्जाने त्यांच्या खालोखाल आहेत. 10.82 या दोन्ही प्रकारच्या व्यवसायापासून जर त्यांचे पोषण होऊ शकत नसेल तर काय करावे या प्रश्नाचे उत्तर त्याने वैश्याचा व्यवसाय करावा, त्याने शेती वा गुरे राखण्याचे काम करावे हे आहे. 10.83 पण ब्राह्मण व क्षत्रिय यांनी वैश्यांचा व्यवसाय करताना त्यांना शेती करण्याचे काळजीपूर्वक टाळावे, कारण त्यामुळे अनेक प्राण्यांना हानी पोहोचते व तो व्यवसाय दुसऱ्यावर अवलंबून आहे. 10.84 काही जण असे म्हणतात की शेती व्यवसाय हा सर्वात उत्तम आहे, परंतु सदाचारी माणसे उपजीविकेचे हे साधन सदोष मानतात, कारण लोखंडाचा फाळ असणारे लाकडी अवजार धरणीला व जमिनीत राहणाऱ्या सजीवांना हानी पोहोचवितात. 10.85 परंतु जर एखाद्याने अन्य उपजीविकेचे साधन नसल्याने आपल्या कर्तव्याबाबत निर्बंध पाळले नाही, त्याने आणखी संपत्ती वाढवण्यासाठी वैश्य विकतात त्या वस्तू विकाव्यात, फक्त त्यात खालील अपवाद करावेत. ब्राह्मणांवर जे निर्बंध घातले आहे ते तो त्याच्यासाठी सांगितलेल्या व्यवसायात त्याची भरभराट होत आहे तोपर्यंत लादलेले आहेत. त्याच्यावर संकट आले व त्याचे हाल होऊ लागले की त्याला कोणताही व्यवसाय करण्याची परवानगी आहे, आणि कोणताही व्यवसाय केला तरी तो आपले ब्राह्मणत्व गमावत नाही, आणि आपण आपत्तीत आहोत की नाही हे ठरविण्याचा हक्क ब्राह्मणाला स्वतःलाच आहे. त्यामुळे भरभराटीत असलेल्या ब्राह्मणालाही इतर व्यवसाय करून आपल्या उत्पन्नात भर घालण्यावर बंधन नाही, फक्त त्याने आपल्या मनाशी आपण आपत्तीत आहोत असे समजून घेतले पाहिजे. मनुस्मृतीत ब्राह्मणांना भौतिक फायदे मिळवून देणाऱ्या आणखीही इतर तरतुदी आहेत. त्या दक्षिणा आणि दानाच्या स्वरूपात आहेत. धार्मिक समारंभाचे पौरोहित्य केल्याबद्दल मिळणारे शुल्क म्हणजे दक्षिणा. ब्राह्मणशाहीत भरपूर धार्मिक कर्मकांडे आणि समारंभ आहेत. ब्राह्मणाला उत्पन्नाचे हे केवढे मोठे साधन आहे याची कल्पना करणे कठीण नाही. पुरोहिताचे शुल्क बुडवण्याची शक्यता नव्हती, कारण दक्षिणेला जे धार्मिक महत्त्व देण्यात आले होते त्यामुळे दक्षिणा नियमित मिळू शकत असे. परंतु तरीही मनुने ब्राह्मणांनाही फी वसूल करण्याचा हक्क मिळवून दिला आहे. 11.38 ब्राह्मण जर श्रीमंत असूनही अन्यध्येय प्रजापतीस पवित्र असणारा घोडा करण्यासाठी दक्षिणा देणार नाही तर तो ज्याने पवित्र होम केलाच नाही त्याचा बरोबरीचा समजावा. 11.39 ज्याची श्रद्धा आहे व ज्याच्या आपल्या इंद्रियांवर ताबा आहे अशा माणसाने अनेक सदाचार केले तरी त्याने यज्ञासाठी ठरवून दिलेल्या दक्षिणेपेक्षा कमी दक्षिणा देऊ नये.